श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींची भक्ती कोणी करावी कोणी करू नये याविषयी कधीच कोणालाच काहीच माहीत नसते. जेव्हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तीमध्ये घेतात एखाद्या भक्ताला, तेव्हा त्या भक्ताला स्वतःवर विश्वास असो किंवा नसो, भगवंतावर विश्वास असो किंवा नसो, परंतु एकदा श्री स्वामी समर्थांनी त्याची निवड केली की लगेचच तो भक्त हा भक्ती मार्गामध्ये येत असतो आणि त्याच्यानंतर निशंक मनाने निस्वार्थ भावनेने तो भक्ती करत असतो. आणि जेव्हा त्याचा एवढा विश्वास भगवंतावर वाढत जातो तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यामध्ये जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी त्याला देत असतात. कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे अशक्य ही शक्य करणारे श्री स्वामी समर्थ आहेत आणि ज्याच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ येतात त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतीच उणीव राहत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्त करणारी भक्त एका ताईंचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत. त्या ताईंचं नाव हे दीपाली गोरख वाघोले आहे आणि त्या जिल्हा पुणे येथील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिले, अगदी शून्यातून जसं एखाद्याच्या आयुष्यामध्ये काहीच नसतं ना त्या पद्धतीनेच अगदी झिरोतून हिरो बनवलं असा त्यांचा अनुभव आहे. खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि खूप लोकांना खूप काही शिकण्यासारखा देखील अनुभव आहे. चला तर मग त्या ताईच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केला आणि त्यांना कोणकोणते अनुभव आले, त्याचबरोबर त्या ताईंना झिरोतून हिरो बनवले तरी कसे जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हा, हो, नाव सांगायचंय ताई. सांगायचं ना. सांग. दीपाली गोरख वाघुले. कुठून बोलताय? दीपाली नका बाबा गोरख वाघुले, दारुंबरे, संत तुकाराम कारखाना. पण ते कुठं आलं, जिल्हा वगैरे काय? जिल्हा पुणे. पुणे. अच्छा अच्छा. हा, पुणे जिल्हा. बरं. किती दिवस झालं स्वामी सेवेत आलात तुम्ही? आता मी ना 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. अरे वा. हा, मग काय काय अनुभव दिले स्वामींनी तुम्हाला? आता जेवढं सांगा तेवढं तर कमीच पडणार. अरे वा. स्वामी म्हणलं तरी अंगावर शाळा येते. लय मोठे अनुभव दिले. म्हणजे तुम्ही अगोदर कोणत्या देवाची भक्ती वगैरे करत होता का डायरेक्ट? नाही, म्हणजे जेवढं पृथ्वी तलावर असेल तेवढं सगळं. आणि शेवटी ब्रह्मांड भेटलंच ना. हो, त्यामुळे हो ना. हो, ब्रह्मांड भेटले, शेवट भेटले मग नंतर. अरे आपण संघर्ष आणि म्हणजे लय आता सांगायचं म्हणजे तर नवीन अनुभव एवढा आला. म्हणजे मागच्या वेळेला माझ्या घरी माऊली आई आली ना जगाची, त्यावेळेला तिथून लय परीक्षा सुरुवात झाली. अरे वा. परीक्षा झाली की प्रमाणाच्या बाहेर. मग असं वाटायला लागलं की नाही का, म्हणजे सोडायची तर नव्हतं पण थोडाफार राग तरी येतोच ना. हो ना. हो. हा, मग मी काय केलं, मोठे मोठे संकट आले ज्यांनी आणून दिले देव. तिच्याच वरती नाही का, म्हणजे मुलगी आहे माझी पहिले नाही का, तुकाई देवी नाही का, जन्माय झालेली नाही का, म्हणजे ते देवीचा कार्यक्रम त्याला अग्नी परीक्षा नाही का ते होमाची ती झाली. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकार व्हायला लागले नाही का, संकट द्यायला लागली. मग
एकदा असंच दत्त महाराजांचे अनुभव ऐकले ते मोराळला नाही का. त्यांचे देतच होते मला नाही का गुरुचरित्राचे माझे पहिले 16 सोमवार झालेले नाही का. जे काय तुम्ही म्हणतात ते वैभव लक्ष्मी उपास, काकडा आरती काय पांडुरंगाचे काय असेल ते सगळं म्हणजे नाही का. नंतर मग मला गुरु माऊलीचे हे व्हायला लागले ना असे यायचं ते त्याच्या असं संख्येत यायला लागले. मी माझी मुलगी होती ते मोराळचं ऐकलं ना तिकडे ते मोराळला दत्त महाराजांचे तिथे ते हे निघतं असं बाहेर आदास निघतं ते बघितलं मी. आणि मग तिकडचं ऐकल्यावरती मग माझी इच्छा झाली की गुरुचरित्राचं पारायण करायचे. अरे वा. गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. असं पारायण केलं मी ते नाही का एका वर्षात 12-13 पारायण केली. पण असं की मी वाचलेलं नाहीये. मी फक्त ऐकून नामस्मरण मुखातून चालू झालं माझे. आणि मग मी माझ्या मुलीला म्हणजे अगं मला गुरुचरित्र पारायण करायचंय पण मला अगं मी दत्तमूर्ती घेऊन म्हणजे अभिषेक चालू आहे ते मोराळचं ऐकलं होतं. ती म्हटली की हा जा म्हणलं हा. तर ती गेली गणपतीपुळ्याला तिची सासू नवरा आणि ती नवीनच होती ती गेली गणपतीपुळ्याला आणि तिकडून आता मी स्वामी आणली होती. तर मी म्हणले की अगं मी तुला सांगितलं होतं दत्त महाराजांचं स्वामी कशाला आणले मग राहू द्या तुला. ती म्हणली नाही तुला आणलं ना तीच घ्यायचं मी नाही ठेवणार म्हणली. मग घेतलं मग आणलं तिने माझ्याकडे जे काय किरकोळ कारकोळ वादातून ह्याच्यातून न असं पोराचं भांड्या पाण्याचं टाकलं होतं तेल व्हायचे आले जावायचे भांडणं झाली ते जेलला गेले नाही का असं लय प्रकार लय व्हायला लागलं. मग मी म्हणलं की हे काय झालं ना का म्हणजे जे नको होतं व्हायला तेच झालं ना. ह्याच्यातून काहीतरी निवारण घेत होते त्याच्यात आणखीन धर पडली. पोराचं पण असं जरा बाहेरचं लक्ष लागायला घरात लय म्हणजे लय वाढव ना घरात पाहताना मला तर असं राहावं नाही वाटायचं कधी वाटायचं आपल्या जीवाची काहीतरी करून घ्यावं. सगळी म्हणायला लागली की तुझ्याचमुळे घडलं हे स्थळाचं पण असं तसं नाही म्हणजे अनेक लय प्रकार येतात ना जरा असं. पण तुम्हाला दोष का दिला सगळ्यांनी? आणि मला असा दोष दिला की मुलीला तो मुलगा पसंत झाला होता आणि लय वादळावं लय म्हणजे सांगायला गेलं तर लय मोठं लय वादळ येत होती आणि त्याच्यातून मी हे सावरायचं बघितलं जरा ना पूर्वी असं संशय घ्यायची हे करायची. मग मला बाकीचे काय घालण्याचे ते आले मग ते म्हणले की जाऊ दे बरं नाव मुलगा ग्रॅज्युएशन झालं नाही असं तसं. मग ते काय म्हणले की सगळी नको म्हणत होते तुझ्यामुळे झाले. परत सगळे नातेवाईक सगळं आणि मग ते सगळे वाईट झाले सगळे घरचे दात म्हणजे. आणि मग 4 वर्ष मी स्वतःला कोंडून घेतले ना म्हणजे एवढा पश्चाताप ते प्रमाणाच्या बाहेर मग स्वतःला कोंडून घेतलं मी म्हणजे बघा पुढे जायचं नाही कार्यक्रमाला सगळीचं नाही असं सोडून दिलं सगळं. झाली की एक दिवस असं वाटायचं की नको ही जिंदगी जगायचंच नाही आपल्याला असं वाटायला लागलं ना गं. अरे बापरे म्हणजे खूपच टेन्शन. मग एक दिवस वाटायला लागला अरे आपण तर एवढं चांगलं हे करून ना तर उलटच झालं सगळं. मग तरी सोडली नाही बरं का भक्ती म्हणजे ना 1 वर्ष महिन्याला गुरुचरित्र पारायण करायला लागले. नामस्मरण जी काय होईल ती सेवा करायला लागली. मग गुरुवार पकडायला लागले मग गुरुवारचं व्रत करायला लागले स्वामी चरित्राचं वाचायला लागले स्वामींचं नामस्मरण करायला लागले म्हणजे जी काही सेवा ना का ते माऊली कसं म्हणतात पुढं नाही आपला जीव जात असेल तिथं काय हाताला घावन ते वाचवायसाठी ना वाचवायसाठी असं नाही का हाताला ते दाबणार मग साप असो किंवा काय असो ते असं अशी पद्धत झाली. मग काल भैरव असतात म्हणा जोर असतात ना म्हणजे जी सेवा जशी जमन तशी मी ती सेवा करायला लागली. पण अनुष्ठानाने ना 12-13 गुरुचरित्र मी पारायण केले. अरे वा. 13 गुरुचरित्र पारायण जेवढं मुखातून नामस्मरण होईल तेवढं. आणि मग नंतर माऊलीचं मग करायला लागले ना स्वामींचं मग ते करायला लागले. म्हणजे गुरुचरित्र होतच पण स्वामीचरित्र स्वामीचरित्र असं. आणि मग तरी पण आता ते म्हणायला लागलो की तू एवढी देवाची भक्ती करायची तुला कसं जावायला असं वाटतं नाही असं तसं म्हणजे लय काय ऐकायचं आपलं फक्त बसायला धरलं की आपल्यावर काहीतरी आता आहे आपण एवढंही करून जेव्हा पुढे बसते तर रडायचे की नाही आता कोणाला सांगण्यातच मतलब नाही भाऊ बिऊ सगळे तशीच म्हणायला लागले की नाही का. आपण सांगायचं तर पण पुढल्याला आपल्याविषयी जरा भावना पाहिजे ना की आपण सांगणार तर कसं सांगणार त्यांना आपल्याविषयी काहीच वाटत नाही.
सांगायचं मग, पण ती समजूनच घेत नव्हती ना. आणि दुसरी लोक आली. आता जवळजवळ 40 लोकांना मी जवळजवळ स्वामी सेवेत घेतले. त्यांना पूर्णपणे अनुभव आला. भूत बाधा, कुणाचं खिसी बिसी असं ते पण मी सांगितलं. तेवढं माझ्या डोक्यावर होतं असून सुद्धा मग मला मिस्टर म्हणायला लागले की तुला स्वतःच नाही कळत, तुला काय कळतं. मग ती म्हणायला लागले की हिच्या काय पुरीला पण म्हणले तिला कळत नाही, तुला कळत नाही, हिला येते तुला नाही कळत असं म्हणलं. मग मी फक्त स्वामीला म्हणायचे की माऊली बघा, मला जगात जे असं ती जरी म्हणत असेल तर माझा काय उपयोग टाकण्याला नाही का. मग काय, हो ना. एक दिवशी असं म्हणत यायचं की नाही आपला दिवस नाही ठेवायचा आता, नकोच नाही का. माऊली पुढे जायचं, एवढी धसा रडायची की प्रमाणाचं राह. आणि मग एक दिवस अशी झाली की माझे मित्र म्हणले, अहो म्हणले नाही का रामालाही वनवास भोगावी लागला सीतेला नाही का. जनक राधेची आईची मुलगी होती ती तिचं नाही का, तिचे वडील कसे होते पण ते काय म्हणले सगळी ज्या वेळेला ती वनवासाला चालली त्यावेळेला सगळी प्रजा म्हणत होती की तुझी मुलगी वनवासाला चालली, तुम्ही काय करू शकत नाही. ते म्हणले नाही, माझं कर्तव्य मी केलं, बरं तिचं प्रारब्ध तिला भोगायचं तर भोगणार, मी काय करू शकत नाही असं म्हणजे असं मी माझ्या मित्रांना सांगितलं. सध्या तेव्हापासून जरा माझ्या म्हणजे फरक झाला. मी नाही बोलले की माझंच म्हणून माऊली दिली नाही का. अरे वा, म्हणजे किती सुंदर उदाहरण दिलं तुम्ही त्यांना. हा, असं म्हणले की नाही का की बघा असं असतं प्रारब्ध म्हणते नाही का. त्यापासून जरा थोडेसे नाही का म्हणजे जरा थोडा फरक झाला. ती लोक चोरून फोनवर सेवा द्यायचे, चरित्र करा, स्वामी चरित्र करा, तुमच्या शिवशिवणी 2-4 जणींना माळी, 4-5 जणींना माळी झाली, लग्न ठरली असं तसं मी चोरूनच करायचे घ्यायचा. आता जो माझा भाऊ आमच्या घरात काम दिलं की माझा भाऊ म्हणला ना की म्हणले हिने काय हे दुकान मांडले असं तसं. आणि आत्ता त्याचं पण निवारण काय झालं, आमच्या इथं कारखाना आहे ना, संत तुकाराम कारखाना. आणि त्यावेळेला माझा फॉर्म भरायचा होता संचालित म्हणून. आणि मी माऊलीला म्हणलं की माऊली मला तर असा फॉर्म भरायला जायचंय, तर आता काय करायचं, मला तर नाहीच तर तुम्ही पाहिजे माझ्या संग आणि तुम्हीच हे करणारी सगळं. मला तर काय कसं, कारण मी जे करते ते विश्वास होते सगळं म्हणल्यावर मी तर काय माझा विश्वासच नाही आता ना ह्या गोष्टीला. आणि मला इतकं संकेत द्यायचं की तुला भेटायसाठी लोक तर पडतील असं तसं म्हणलं. माऊली माझं मालकच माझ्यावर विश्वास नाही, लोकांचं काय सांगू मला उगाच तुम्ही संकेत देत ना असं म्हणजे. आणि मग पहिला फॉर्म भरायची कधी चालते सकाळी माझ्या स्वप्नात स्वतः स्वामी आले ना जाऊ अन्न हे होतं, अन्नदान होतं ह्याच्यात ज्ञानदापुरात आपल्या ह्याच्यात अक्कलकोटमध्ये. तो आमच्या घरी माझ्या लिंकीला दिला होता मी तो. त्यांच्या ते घरात चालले ना ते इकडे आणला होतो ना का, म्हणजे मी पुढे ठेवणार माझ्या हात पूजा आता होणार नाही त्याची नाही का. ते स्वामी माझ्या स्वप्नात आले संध्याकाळचे, म्हणजे आले म्हणजे डायरेक्ट दाखवलं असं पोलीस दाखवले देऊन माझा पहिला इथं फॉर्म रिजेक्ट झाला ना. आणि दुसरा म्हणजे नाही मी दिला तुला रिजेक्ट आहे तुझा फॉर्म. अरे बापरे. सकाळचं मला दृष्टांत झाला आणि मी गेले. मग विश्वास राहिला माझा, पण मी ठेवला विश्वास. तेच होते म्हणले हे तुम्हीच होते. म्हणजे तुम्हाला दृष्टांत म्हणजे स्वप्नात येऊन सांगितलं ना. हा, सांगितलं की तू काय आता घाबरूच नको. आणि मग त्यावेळेला मला काय सांगितलं स्वामी, म्हणजे वडील होते, अनुभव सांगितलं. याचे वडील होते, मला सांगितलं त्यांनी. एक वडील होते, मुलगा होता, तर त्याचे वडील रोज नदीला पावायला जायचे. आणि मुलगा वडिलांना माहिती होते तो पाण्याला घाबरतो, पण तो रोज मागे लागायचा. तर एक दिवशी त्यांनी निघालं त्याला, बारीक होते छोटा मुलगा त्याला निघाले, तर त्यांना माहिती होतं की पाण्याला घाबरतो, हा बळवून उडी टाकणार नाही पाण्यात. त्यांनी 5 मिनिटं त्या पोराला उचललं आणि 5 मिनिटं पाण्यात टाकले. पाण्यात टाकलं तो लय घाबरला, म्हणजे आता अचानक टाकल्यावर घाबरला. हो ना. पण 5 मिनिटं तसाच ठेवला त्याला आणि मग नंतर काढला. मग तो लय घाबरला नव्हता. आता वनंदातलं दुसऱ्या दिवशी नाही, परत तो दुसऱ्या दिवशी पण आला, परत नाही आला, त्याला 10 मिनिटं पाण्यात टाकले. मग तो थोडासा घाबरला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपण किती घाबरलो नाही चालतं, सारखाच आपल्याला हे नाही का. हो ना. त्या दिवशी जाताना त्यांनी नेलं त्याला 10-20 मिनिटं पाण्यात ठेवले, 10-15 मिनिटं नाही असं जास्त ठेवलं. पण तो त्या दिवशी घाबरलाच नाही. त्या दिवशी तो घाबरलाच त्याची, कारण त्याला माहिती झालं की
आपण घाबरायचं नाही. आता आपण पडलो तर पडलो, तर आपला बाप आपल्यावरती आहे, तो आपल्याला पाण्यातून काढणार आहे. हा, मग ते मला सांगितलं स्वामींनी, तू काय घाबरू, तू बिनधास्त फॉर्म भर, तुम्ही आहे. आणि मी गेले, फॉर्म भरला, सगळं झालं. आणि एक असं आजोबा आले, म्हणजे नाही का, असं जरा वयस्कारच होते. असं कपड्याला सुगंध लावलेला, पायजमा झाबा घातलेला, स्वामी कसं घालतात तसं हाईट बीट असे थोडे सावळे. अरे वा. आणि त्यांनी काय केलं, आले आणि मी तिथे जिथे माझ्या सगळं झालं शेवटची सोय नाही होती, तिथे ते बसलेले ते खुर्चीत, आणि ते माझ्या पुढूनच गेले आणि मी तिकडे बसले होते. तिथे गेले, त्यांनी काय केलं, मला म्हणले, मी तिथे उभी राहिले, म्हणलं आता आजोबा बसत बसायचं आपण. मला म्हणले नाही नाही, तू इकडे ह्या खुर्चीत तू बस. मी म्हणलं नाही वर तुम्ही बसले बसा. नाही 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 नाही, तुला आता ह्या खुर्चीतच बसायचं. म्हणलं तुला नाही, आता तू उभं नाही राहायचं, तू आता खुर्चीत बसायची. अरे वा. आणि एवढं आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या गावात 28 वर्ष कारखाना झाला, याच्याही संचालक झालं नव्हतं. आणि लेडीजचा फॉर्म माझा पहिलाच गेलेला. आणि आमच्या गावातून मी बिनविरोध म्हणजे मला आजी स्वतः सूट दिलं मला. अरे वा, किती सुंदर. त्या दिवशी मला स्वामींनी खुर्चीत बसवलं होतं ना, म्हणजे एवढं ती मला भेटायला एवढी लोक, तर मी त्याला आजारी पडले होते. आणि मला ते स्वामी वारंवार संकेत देत होते, तुला भेटायसाठी तर पडतील, तू असं करशील, तू तसं करशील. एवढा चालींचा भेदन, एवढं बुकेन, एवढं. आता आम्हाला मुंबईला जायचं अजितदादाला भेटायला. अरे वा. एवढा ताईने संघर्ष केला, एवढा संघर्ष केला, तर त्याला सीमाच नाही राहिली. लय पण ह्याच्यातून एकच सोडलं, कारण गुरु माऊलीने मला संकेत दिला होता की इतकं वादळ येतं आणि त्याच्यात सगळी झाडं उंदळून पडतात, पण एकच झाड एकच असं की लवाई न जाती पाण्याला धरून जाते. लहानपणापासून माझं म्हणजे मला पांडुरंगाची भक्ती नाही का, मला बघितलं तिला अंगावर, आणि तू बघतो लय लवकर झाली. एकदा ना आमच्या घरात ना, मी माझी सुनबाई म्हणजे माझ्या दीर आहे, त्यांच्या तिथे कार्यक्रमाला जायचं म्हणून मी विचारित होते. आणि तिची स्टाईल खर्च असते ना, त्यांची खिडकी त्याला वाटावं. आणि आमचं काळं कुत्र होतं, ते माझे शेजारी आलं होतं. आणि ते बसलेलं होतं आणि तिथं साप होता वगैरे काही मला माहित नाही. मी पाहतोय माझ्या पायाच्या मागून जवळ होता साप, नाग मोठा एवढा असा उंच, असं पण काढलेली. अरे बापरे. आणि कुत्र माझ्या साईडला इकडे पलीकडे बसलेले. मी त्याच्या जवळ आणि तो इकडे होता कुत्र. तर एवढं द्वारात फुसकारलं ना, नाही का, काफी मोठ्या द्वारात मारतात तशी त्याला धावला आणि त्याच्या असं म्हणजे आखाटलं असं द्वारात फुसकारला. आतमध्ये सतत माणसं होती. ते म्हणले काय झालं, मी मागं बघतो तर तो माझ्या मागं उभा असा. बापरे. असं थोडं बघितलं तर माझ्या पायापासून साप जवळ, आणि कुत्र तिकडे बसलेलं होतं. ते कुत्र माझ्या बरोबर सारखं यायचं नाही पुढे चाललं की. आणि मी तिला विचारत होते कार्यक्रमाला जायचं तुला यायचं नाही. मग मी ज्या वेळेला गुरुचरित्र वाचले आणि नाही का ते 2 साप सोडले होते, गुरूंनी परीक्षा बघितली होती नाही का, ते विश्व आणायला सांगितलं होता गावातून. असं म्हणजे असं लय वेळा झालं. माझ्या जवळ साप अच्छा मला म्हणजे नाही सांगा, म्हणजे तेव्हा कळलं की शिवभक्ती आणि गुरुभक्ती हे मला महात्मा तेव्हा कळलं की नाही का, आपल्या बरोबर असतात ते आपलं. तरी मी घाबरले बिबारले अजिबात घाबरले नाही की माझ्या एवढा जवळ साप होता आणि त्यांनी मला काय केलं असतं किंवा काय, असं काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी आमचं घर तिकडे कारखान्यात तेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं साप निघून गेला बरं ना. त्याला जवळजवळ 20 लोक आली आणि मी मारायला म्हणजे बोलले होते सगळी जण, तुझे मावळायला चाललेला असा काम करीत होता तो, आजी बघत होता म्हणतो. तोही माणूस मारायला तयार झाला, दृश्यही नाही झालं. तिथं गुरुप्त झाला तो पुढं. मग बापरे. तिथंच गुरुप्त झाला तो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच 4ला फोन आला, हे कारखान्यात कामाला एक शेतकीमध्ये आणि आमचं टेंडर आहे बैलगाड्या ट्रॅक्टरचं नाही का, कारखान्यात माझ्या नावावर. आता तो सकाळच्या पारी फोन आला आणला की अशा कामगाराला एक साप चावलाय आणि तो लय सिरियस आहे, त्याला आम्ही तिथपर्यंत घेऊन येतो, तुमची कारखान्याची गाडी घेऊन या, तोपर्यंत त्याला आपण हॉस्पिटलला नेऊ. मला वाटलं तो रात्री म्हणजे बघा ते संकट कुणावर नेऊन ठेवलं बघा, इतक्या जवळ आलेलं माझ्या जवळ. हो ना. आणि मला काय वाटलं की तोच कुणाला तरी चावला असं, म्हणजे असं मला वाटलं नाही का म्हणजे. आणि सकाळच्या पारी पहाटे सकाळी मला फोन आला की त्या माणसाला साप चावलेला आहे,
पण मी त्यावेळेला स्वामींचं तर काहीच नव्हते करीत. पण मी म्हणजे शंकराला म्हणले की नाही का की माऊली वाचवा त्याला, आणि तो मला पाणी मागतोय, तो माझ्या पुढे लोळतोय. पण तो ज्या वेळेला ते चाललं होतं ना त्यावेळेला मला मागच्या माझ्या सापाचं लक्ष होतं की नाही का तिथं आपल्या मागे एवढा होता, आणि ते संकट बघा पुढं नेऊन ठेवलं देवानी. मी त्याला बघितलं, त्याला उठवलं, आणि मग ह्यांनी काय केलं, ती गाडी येईपर्यंत स्वतःची गाडी काढली. म्हणलं जा तुम्ही ह्याला घेऊन जा, स्वतःची गाडी काढा. आणि आम्ही स्वतःची गाडी घेऊन स्वतःचे पैसे खरून त्याला नीट केलं. बघा देवानी कसं कसं वाचवलं. पार माझ्या पायापाशी लय वेळाचे नाग आलेले, लय वेळाचे. पण मला नाहीच म्हणजे नाही काय असं म्हणजे नाहीच स्पर्श केला त्यांनी, नाहीच शेवटपर्यंत. आता झालं, आता माझं ते झालं, संचलेश्वरी निवड झाली, सगळं झालं. आता जावायचं पण नाही का कामाचं चाललंय की त्यांना सोडून घ्यायचं. त्यांचं असं किरकोळ कारकोळ वादातून नाही का ते पोरग म्हणजे असं लोकांनी सांगून निघून त्यांना आता 1-1.5 वर्ष झालेले मुलगी नाही का. पण आता त्यांचं पण काम होणार आहे. माऊलीने सांगितलं की मी असताना कशाला नाही का, म्हणजे तुला सांगितलंय ना एवढा मोठा बापवरती असताना पाण्यात टाकलं तो वाचवणारच आहे ना, मग कशाला. नक्कीच वाचवणार. आणि म्हणले प्रारब्धा पुढं मी काहीच करू शकत नाही, फक्त बाबा जीवाला. आणि दुसरा अनुभव सांगते मला, म्हणजे ह्यांचं असं झालं, मला लय टेन्शन आलं. प्रदीप दादा नाही का हे दिंडोरीच्या मठामध्ये तिकडे गेलो. माझी मुलगी आणि माझी बहिणीची सून आहे, तिथून आम्ही 2 जणींनी काय केलं, म्हणलं चल तिकडे जाऊया आपण नाही का पाहुण्यासाठी. आणि मग आम्ही गेलो तिथं. तर तिथं मला जायच्या आधीच मला स्वप्न पडलं होतं की नाही का 2 असे दादा दाखवले आणि 2 मुलं दाखवले, असे 2 हात 2 बोटं पकडली आणि म्हणले की तुला 2 मुलं आहे का. हा म्हणलं. आणि माझ्या मनी ध्यानी नसताना अगदी अचानक होते त्या साडीवरती मी पुढे गेले, दिंडोरीला गेले दादांच्या मठात. मी अनुभव ऐकायचे नाही का, म्हणजे जाण्याची इच्छा होती पण अचानक झालं. आणि गेलो मी, आणि एवढी गर्दी तिथं. आणि ते म्हणले 2 दिवस नंबर यायला नाही लागणार, 2 दिवस मुक्काम करायला लागेल, कारण घरचं खाण्यापिण्याचं पण लय हाले ना आमचं प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मी म्हणलं मी कशी राहू ना 2 दिवस. मी दादांना एवढी विनवणी केली, मी दादांपुढे रडले की दादा मला लय प्रॉब्लेम आहे, माझं जावई तिकडे, नाही जर आता लागलं तर आता मोका लागला तर किती वर्षाचा लागवतोय, किती वर्षाचा नाही, दादा मला तुम्ही वाचवा, स्वामी मला वाचवा, असं मी दादांना विनवणी करत होते, रडत होते. पण दादांनी मला काही शावा नाही दिली. माझ्या पुरीला दिली, त्या सुनेला दिली, बरं दादांनी मला काही सुद्धा शावा नाही दिली. आणि मग रात्र झाली, आम्ही तिथे झोपल्यावर मला दादा आले, आमच्या बशी दादा आले रात्रीचे. बापरे. पिस्तूल घातला, स्वतः आले. म्हणजे काय का, म्हणजे माझे विषय मला काहीच नाही बोलले बरं का. तरी पण त्यांच्यासमोर बोलले, त्या दोघींच्या माहिती की संघ आणि माझ्या सुनेसंग बोलले, पण मला काही नाही. मी दादा म्हणतो तुम्हाला काहीतरी शेवा द्या, मला काहीतरी शेवा द्या, नाही दिली. आणि मग मला थोडीशी दुखली लागली अशी, आणि तिथं असं चोपाळा दाखवला, आणि स्वतः जे ब्रह्मांडाचे नायक ते असे गेले नाही का, असे गेले ते, म्हणजे जीव गेला त्यांचा. आणि मी त्यांच्या अंगावर बसून रडते. आणि मग मला दृष्टांत दिला की बघ तुझ्यावर आलेलं, तुझ्या 2 पोरांच्या आलेलं संकट मी स्वतः झेललेले, तू कशाला घाबरतीस. तिथं आहे ना ते सुखरूप आहे, जे तिथं जीव जाणार होता तिथं मी वाचवलेले त्यांना, मी स्वतःच्या अंगावर घेतलेले. मला तिथं जाऊन मठात दृष्टांत दिला त्यांनी. बापरे ताई, माझ्या अंगातून काठी निघाली ताई. बापरे. आणि मी रडते, तर माझी मुलगी मला हलवतीच, मम्मी तू का रडती. आणि माझ्या बशीत तिथं दादांच्या त्या रूम मध्ये तिथंच दाखवले चोपाळ्यावर बसलेले, ते स्वतः त्यांचा जीव गेला. ते नाही का स्वामी चरित्रामध्ये ते बैलाचा जीव गेला तसं. आणि मग तिथून आहे ना, मी तिथून खरोखर बिनधास्त राहिले की जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे. कारण इथे जरी ते बाहेर आले असते किंवा माऊलीनी काढलं असतं, कारण ते सांगतातच की तुम्हाला योग्य वाटतं ते नाही, जे आम्हाला योग्य वाटतं तेच आम्ही तेच करणार ते. तेच करणार. आणि मग मला ते एवढं आठवून आहे ना, एवढं रडायला येत होतं की मी दादांना दोष देत होते की कसले दादा काय ते शावा देतात लोकांना, आणि मला का नाही दिली, मी एवढी रडले बिडले, मी उगाचच आले, परत कधीच येणार नाही असं तसं. आणि थोडीशी दुखली लागली मला, तेवढ्यात दृष्टांत झाला. आणि मग तिथून पुढे मी निश्चिंत झाले. आणि मग माझी मुलगी जरी म्हणली ना तू सगळ्यांच्यासाठी करते, असं तसं नाही, फक्त मी मनाला आणि मला माहिती ठेवलं होतं की हे माऊलीने केलेलं आहे ते बरोबर केलं, की जेणेकरून जिथं बाहेर धोका आहे तिथं ते राहिले तर सुखरूपच राहणार आहे म्हणून असं. आणि आता सांगितलं की नाही, आता कळलं की असं त्यांचं नातेवाईक आहे तिथं. आता आम्ही ती केस फायनल करून देणार, आणि आताशी योग्य वेळ आली. आता स्वतः माऊलीने मला येऊन सांगितलं जे काय घडायचं ना ते पहिलेच मला माऊली सांगते, संकेत देतात मला पहिले.
हा पहिले सांगतात की असे ना असं आहे असं होणार आहे म्हणून. मला एवढे आता मी संचलित झाले ना एवढे मला संकेत येत होते की बास रे बास. मी लय रडायची माऊली बशी की मीच काय केलं माझंच का तू मी एवढ्या छोट्यापणापासून बसती करते तू मलाच का नाही का सगळं खोटं असतं तरी पण बरं सेवा नव्हते सोडीत नसतं सेवा करायची नाही, सोडीत तो परीक्षेचा वेळ होता ना तुमचा आणि त्यात तुम्ही उत्तीर्ण झाला. आणि मग माऊली काय म्हणतात तुम्ही ज्या वेळेला चिडचिड करायच्या त्यावेळेला मला हसायचं बघ माझं बाळ कसं चिडचिड करतंय बघ मला किती बोलते नाही का असं म्हणते हे खोटं असतं हे सगळं मलाच का मी एवढं सगळं करून मी कधी कोणाला फसवण्याची वृत्ती नाही किंवा काय जाऊ द्या माझं प्रारब्ध नसन चांगलं तुम्ही सगळ्यांना अनुभव देता सगळं करता. आणि आता त्या दिवशी व्हायचं ना त्या दिवशी भिंतीवर 2 हात पडलेले म्हणले ओळख तुम्ही आलोय म्हणून. आणि जातानी आमचं किचनचा दरवाजा आहे देवघरात मध्ये जातानी असा एक हात एवढा मोठा आता माऊलीचे केवढे हात आहेत ना आपले एवढा एक येतानी आणि एक जातानी म्हणले मी तुला खून देतो की मी घरात आलोय म्हणून नाही का. बापरे. उदी असती ना उदीच्या ह्याच्यात असं दिल्याने उदीच्या ह्याच्यात उदीचे येतानी एक वटलाय आणि एक जातानी वटलाय असं हात वटलाय ते. आता म्हणतात की नाही का आता संकेत देतात की माझ्या पाऊल खुणा ओळख आता मी ओळखायचं. नाही खूप सुंदर अनुभव दिले ताई. एवढे म्हणजे आज सांगायचं एवढे कमी पडतील एवढे. आणि मला सगळी किती कुणी काही बोलू दे आता काही नाही वाटत नाही तर त्यावेळेला मी म्हणते की आतापर्यंत माझ्या आयुष्यात माऊली आली नसते ना मी अंधाळा नसते पण मी फोटो तो चाचते म्हणले आता मी खरंच ना. नाही पण माऊलींनी तसं होऊच दिलं नाही ना. नाही अजिबात नाही काहीच नाही. आणि आता तर एवढी बिनधास्त झाले ना सगळे आता एवढ्या आश्चर्यचकित पडतात ना ह्या लोकांच्या. आता मी नाही का आमदार खासदार सगळ्यांचीच मी जाते उभी राहते अजिबात त्या ठिकाणी मला वाटतच नाही की मी आहे म्हणून मला वाटतच नाही मला कळतच नाही मला म्हणजे मी तिथे त्या ठिकाणी आहे म्हणून. बापरे किती सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. एवढं धाडस आले तिला आशीर्वाद. मला म्हणजे ना त्यांना सांगितले हे झालं ना की मी तुम्हाला अक्कलकोटला येणार आणि भगवा कलरचं नाही का एक वस्त्र एक फेटा बिटा घेऊन येणार आहे नारळ पेढ जे पण असेल ते म्हणतात. हा लय म्हणजे काय आनंद म्हणजे गगनातच. आणि ज्या वेळेला मी जिथं जाते ना आता तिथं मला वाटतच नाही की मी आहे. आणि मला एक आठवण येते मी म्हणलं तुम्हाला मी खोट्यात पाडलं मी खोटं म्हणजे नाही का म्हणायचं तुम्ही माझे खोटं बोलताय की बघा असं तुला 4 लोक विचारतील म्हणलं जो माझा जो माणूस आहे तोच मला ईडी म्हणतोय तर बाकीच्यांचं बी कसं तुझं खरं मानून. हो ना नाही ज्याच्यावर विश्वास असतो तोच जर म्हणजे असं बोलल्यानंतर माणूस तुटून जातं ना. लय तुटले म्हणजे मी सांगत होते ना मला नाही आता मला जगण्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता राहिलेला काहीच पर्याय नाही. मी म्हणायचे ही लोक जातात एवढे फोटो बिटो काढतात हे करतात आपल्याला त्याचं काही घेऊन नाही. मी म्हणलं मला काय वाटायचं ही सगळी लोक कधी बाहेर जाईन मी कधी माऊलीच्या पैसे बसेन कधी व्हायचं मला थोडं चुकल्यासारखं वाटायचं. मग एवढं मी म्हणते मी जर ह्याच्यात आले नसते ना एवढं गुरुचरित्र स्वामीचरित्र काय काय तुम्ही सांगा ना त्याच्यात केवढा वे बाकीचे सोडा पण किती भरतो एवढं म्हणजे एक दिवस विचार करते की हे मला कसं कळलं असतं. खंडोबा सप्तशती दुर्गा सप्तशती हे काल भैरव हे मला कसं कळलं असतं ना सगळं कसं कळलं असतं. आता तुम्ही आमचं रिझल्ट नाही काय कळालं की ते झालं म्हणून तुम्ही संचालिका झाल्या म्हणून. आणि मी मंदिरात गेले भैरवनाथच्या मी माऊलीला म्हणलं तुम्ही माझ्या पुढं आलेलं पाहिजे म्हणलं मी पहिल्यांदा येते ते. तर आमच्या भैरवनाथच्या मंदिरात ना 6 घंटेचा आणि ना त्यात मी गेले ना त्यावेळेला सगळे बंद होते ते देवाचं काम चाललेले पण सगळे हलत नव्हते. फक्त येथे ना असं वाजून नाही का जातं कुणीतरी एक असं गार 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 एकच फिरत होता फक्त. आणि सगळ्यांना दाखवले माऊली माझ्या बरोबर आहे घंटा वाजवते ते. अरे वा. भैरवनाथाच्या मंदिरात आत्ता परवा हा अनुभव आहे. आणि एवढा धक्का बसला की नाही बिनविरोध झालं आणि डायरेक्ट आजीदादाकडून मला सीट आलं. 28 वर्ष जे काही होत नव्हतं ते गोष्ट घडली. एवढे सगळे आश्रय नातेवाईक म्हणजे सगळे म्हणजे माऊलीने एवढा म्हणजे धक्का दिला ना की म्हणजे नाही का त्याची कल्पना पण करवत नाही एवढा. आणि त्यांनी मला पहिले सांगितलं होतं. आणि बरं मी जर सांगावं की माझं झालेलं पण मीच मत ठेवणार कोणी ना अशी सगळीच नाही हे काही बोला ते म्हणून नाही का. नाही पण तसंच असतं ना हो ताई.
जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत जर परीक्षेतून बाहेर निघालं तर स्वामी एवढे देतात की कोणी त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही. नाही नाही विश्वासच नाही. आणि आम्ही तो फॉर्म भरून आलो आणि त्या दिवशी ना मी हॉटेलमध्ये म्हणजे आता जेवढी लोक नेली होती त्यांनी हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो होतो. तर माऊली म्हणलं आता तुम्ही तिथं खुर्चीत बसवले, आता जेवायचं काय, आता जेवायला नको का तुम्ही म्हणलं. तर सगळी जेवायला बसली, जेवण बिवण वाढलं आणि मग माझ्या पुतणीने एका पोराला फोन केला, तो नेमका माझ्या पुढे येऊन बसला. म्हणजे स्वामी नाही तुम्ही मला जेवताना दिसलेच पाहिजे. म्हणलं असं नाही, मी तशी जेवणार नाही तर म्हणलं मला तर एवढी भूक लागलेली पण तुम्ही आलंच पाहिजे. मी तोंडात घास घालायच्या आधीच तुम्ही हजर झाले पाहिजे. त्या पोराने एक फोन केला आणि तो माझ्या पुढे येऊन एक माणूस बसला आणि त्याला आहे ना 2 चपात्या दिल्या होत्या. तो म्हणला धरा माझ्यातली एक चपाती घ्या. मी जाऊ नका मला देणार आहे ना. नाही म्हणलं माझ्यातली एक चपाती घ्या आणि माझ्या समोर येऊन तो जाऊ. बापरे. माझ्या समोर येऊन जाऊला माझ्या पुढे. आणि इतका आश्चर्याचा धक्का म्हणजे मला त्याच्या ताटातली त्यांनी चपाती दिली की ही चपाती तुला घे, ही रोटी तुला घे. मी म्हणलं नाही अहो मला देणार आहे. नाही ह्याच्यातली एक रोटी तू घ्यायचीच. आणि मला त्यांनी रोटी खायलाच लावली कारण मला एवढी भूक लागली होती ना. त्यांनी मला त्यांच्या ताटातली रोटी दिली म्हणजे तिनेच खायला. बघा एवढं म्हणजे एवढं आता अशी म्हणजे एवढं बळ आलंय ना, त्या हत्तीचं बळ असं तेवढं बळ दिले मला. अहो आता ते स्वामी बरोबर आहेत म्हटल्यानंतर हत्ती काय त्यापेक्षाही मोठं बळ तुमच्या बरोबर आहे. आणि त्या दिवशी एक दिवस आता चालून गेले, त्या दिवशी म्हणले नाही का की तुला बोलता येईल का, म्हणजे असं तसं नाही का. अरे मी त्यांना सांगते मी नाही घाबरत, मला काहीच भीती नाही वाटत. ते सगळे ना जवळजवळ 20 जण ते जेंट्स असतात आणि त्याच्यात फक्त मी एकटी लेडीज असते. पण मला वाटतच नाही की मी तिथं आहे त्या लोकांच्यात आहे किंवा मला काय असं काही मला स्वतःला जाणवतच नाही. अगदी स्वप्नासारखं वाटत असेल. आणि एवढं तेज दिले ना, अहो माझी तब्येत पहिली ना म्हणजे नाही असं नाराजी होती ना त्यावेळेला. आणि हे जवळ एवढं तेज दिले ना, एवढं तेज दिले की बास रे बास. जसे काही स्वामी नाही का म्हणजे अशा स्वामी बरोबर असल्यानंतर स्वामींजवळ एवढं तेज आहे मग त्यांच्या भक्ताजवळ का बरं नसेल तुम्ही सांगा बरं. लय भारी म्हणतात. मी थोडी चिडले म्हणजे ना की लगेच थोड्या वेळाने संकेत येतेच असं की नाही. आणि देवीच्या हातात आता मी पहिले फुल ठेवायचे ना, कधीच पडत नव्हतं. आता आपोआप ते फुल खाली पडतं. आणि पडताना मला कळतं पण की खाली पडलेलं आहे म्हणून. माझ्या समोरासमोर पडतं पण तसंच पडतं. आणि काय झालं, आम्ही फॉर्म भरून आलो ना त्यावेळेला ना एका माणसाने ना इलेक्शन लावलं होतं आणि मी तिकडून आले माऊली कशी गेले मी बसायला पेढीला ठेवले नाही आणि केक बी आणला सगळ्यांनी मला ओवाळायला गेला म्हणून मी माऊली बशी बसली. मी थोडा हात लावायला गेले, हार आणले होते म्हणलं हार घालावं. तर ना गडू पालखी झाला. आणि गडू पाण्याचा कलश नाही का, तो कलश पालखा झाला. मंगल कलश. तो मंगल कलश आहे ना, तो पालखा झाला. पाणी सांडलं सगळं. नंतर आहे ना ते एक आलती पाहुणी तिने ना बुके आणला होता ते गुलाबाच्या फुलांचं नाही का होते नर्सरीतला असं ते आणलं होतं. ते पाण्यात ठेवलं होतं. ती एवढी कळशी ती पण पालखी झाली. म्हणजे का माऊली का बरं मला असं संकेत दिलं. आणि दुसऱ्या दिवशी कळलं की त्या माणसाने ना एका पॅनेल मधून इलेक्शन लावलं होतं. अरे बापरे. दोन्ही आणि त्याच टायमिंगला 5 मिनिटाच्या अंतरावर दोन्ही बी पालथ्याला आतापर्यंत माझ्या हाताने कधीच नव्हतं आलं. अशी डायरेक्ट लोटले आणि एवढी नाही का अशी आपलं आता हंतच असं तशी तांब्याची कळशी होती त्याच्यात चांगली 2-2.5 लिटर पाणी. ती कशाला पडायला पाहिजे ना. ती पण पडली. ते एवढं त्याच्यात गुलाबाची त्याची ती पण पडली. पण मी माऊलीला सांगितलं होतं की काय आता हे संकेत मला काही कळलं. दुसऱ्या दिवशी कळलं की त्याचं इलेक्शन लावलं त्या माणसाने, त्याने फॉर्म मागे घेतला का असे असं. मग माऊलीचं मला कळलं की मला संध्याकाळी 100% मला दृष्टांत येतं की काहीतरी हाय बुवा असं म्हणजे नाही का. आता आमच्या दोन्ही गाडी आहे ना, आमच्या बुलेट इंडिया जायचं ती गाडी आणि आता विकायला म्हणजे नाही का आता ती जे कामावर आलेली म्हणलं ना विकायची की नाही. आता हे म्हणले माऊलीला म्हणलं नाही आता मी येणार तर फॉर्च्युनरमध्येच येणार. म्हणलं मी फेटा घेऊन आणि मी त्याच गाडीत येणार. मला मोठ्या गाडीत हवं ना, मी मोठ्याच गाडीत आणि तुम्हाला घेऊन यायचं मी नवीनच गाडीत येणार आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी मालकांनी सांगितलं की या दोन्ही गाड्या ऐकून आपण चांगली भारी गाडी घेऊ. अरे वा. मी तुझ्यापाशी गपचूप दार लावून बोलत असते आणि तुम्हाला कसं काय ऐकायला तसंच असते स्वामींची लीला. आणि हे काय आहे माझ्या भक्तीवर हसतातच ना. मी दरवाजा लावून मी लय घाबरते अशी आली तरी मी नामस्मरणाला बसते ना. मी फक्त माझ्या जवळ येते सारे असं. मी पहिले ना 5,000 तारक मांसाचे तीर्थ केले. 5,000? आणि परत 5,000 केले.
बापरे. आणि एवढं तारक मंत्र म्हणजे 5,000 वेळा म्हणला तरी कधी तुम्ही ताई? हा, आणि परत 10,000चं केलं आणि परत आता 20,000चं करायला लागले. बापरे ताई. नमन आहे तुम्हाला ताई. मी माऊलीला म्हणलेली आहे, मी एक वेळेस ना तुम्ही माघार घेसान पण मी नाही घेणार आता. म्हणलं मी आता हे ना मला मी एवढं सण का केलं, मी का सण केलं एवढं, मला एवढासा त्याग करायचा मी अहो का पण सण ताई केलं? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही एवढं म्हणजे तुम्ही तीर्थ एवढं म्हणजे 10,000 20,000 म्हणताय, ते बनवलं कधी? कसं बनवलं? म्हणजे आणि नंतर आहे ना, तो तांब्याचे ना जागेवर थांबत नाही. मी करायला लागले ना माझ्याकडे तरी येतो कुठेतरी. म्हणलं आता देवा रे एका जागेवर तरी थांबू दे, की मी त्याच्या एवढा हात ठेवते, माझा हात पार मोडायला होते, तू कशाला घसरितोय आता फटाफट थांब. बापरे. मग तुम्ही दिवसभर तारक मंत्रच म्हणत असता का ताई? नाही. आणि मी सांगितलेलं आहे त्यांना, मी सांगितलंय बघ मला जमन तशी. म्हणलं तर माहिती आहे तुला, म्हणलं मला घरातलं काम करायला लागतं, कुणी येते जाते. मी सांगितलं ना, असं नाही का कुणी कसं म्हणते की कुठतरी कुणी गेलं की पटकन असं नाही का असं माझ्या आता स्वतःची पुरी आली ना, म्हणजे ही आली की माझी शेवा नाही होत, ही गेली असते ही नसते आली तरी बरं झालं असतं बाई, असं म्हणजे मला असं नाही वाटतं. असं शेवेस आता आहे ना 20,000लं केलंय ना तर 3,000 झाले मला पाळी आलेली. आणि मी स्वामींकडून कबूल करून घेतलं होतं की माऊली मला, मी एका वेळेला बसले ना अनुष्ठानाला मी 300 करीन 200 करीन, मला जसं जमन तसं मी करीन. बापरे ताई, तुम्ही एवढं म्हणता तरी कधी? कसं म्हणता? म्हणते तर काय मी नाही ते करून घेतात माझ्याकडून. काय अहो असं की ताई, अगदी 10 वेळा 11 वेळा 21 वेळा म्हणायचं म्हटलं तरी खूप लोकांना किती त्रास होतो ताई. आणि तुम्ही अगदी 100च्याच गणतीमध्ये बोलता. 300 1000 500 10,000 20,000 काय काय ताई, खरोखरच मी तर खूप आश्चर्यचकितच झाले. एका वेळेला 500 केलेले एका वेळेला. बसले ना बसलेच 500 वेळा. मी सांगते ना गुरुचरित्राचं पारायण 3 दिवसात मी करायचे, म्हणजे ऐकायचे. आणि मुखातून नामस्मरण किती उदबत्त्या संपत होत्या आणि किती काय होत होतं गिनतीच केलेली नाही. आणि माझं नामस्मरण तर किती झालं असं येतं पण नाही. मग स्वामी चरित्र केलं की माऊलीला म्हणलं मला बसून तरी शक्य होणार नाही, मी कानाला हेडफोन लावून मी तुझं ऐकणार आणि मुखातून माझी श्री स्वामी समर्थ ह्याची पण गिनतीच होणार नाही. अशा पद्धतीने अनुष्ठानाने फक्त आहे ना 1 वर्षभर मी सांगते तुम्हाला 12-13 गुरुचरित्र झालं. त्यावेळेला दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे ना हे मुखातून चालूच होतं, पण अनुष्ठानाने केलं बरं का 1 वर्षभर. आणि ज्या वेळेला नाही का ते देवी पुढे बसले होते नाही का, आणि त्यांना तिथं गुरु माऊलींनी सांगितलं की तिकडे जा गाणगापूरला, तिथूनही स्वामींकडे पाठवलं. तसं केलं माझं. तसं झालं. मी पहिली देवीची सेवा करायला लागले, मग देवीने मला गुरु माऊलीकडे पाठवलं, गुरु माऊलीने मग मला स्वामींकडे पाठवलं. बापरे. आणि मला म्हणजे मी ह्याला गेले ना भीमा अमरजामध्ये गेले, इकडे गेले. मला त्यावेळेला पहिलं जायच्या आधीच मला स्वामींनी दृष्टांत दिलता गुरु माऊलीने. आणि सांगायचं राहिले, पहिल्या स्टार्टिंगला माझं पूर्ण झालं सगळं. आणि मी एका पाहुण्यांकडे गेले, ते म्हणले तुम्ही एवढे 16 सोमवार, इतकं बेकार 16 सोमवार केलं ना, पहाटे 3ला उठायचे मी. पहाटे 3ला उठायचे, मंदिरात जायचे, दीर होता सासूबाई सगळ्यांचं करून, पोराचं करून, काकडा करायचे, काकड्यावरून यायचे आणि मग मी मंदिरात जायचे ह्याच्यात. आणि ते काय होते ह्याचं कोणता ग्रंथ तो माझ्या लक्षात येईना आता. स्वामी चरित्र सारामृत नाही शंकराचा काय तो शिवलेला अमृत ग्रंथ वाचणार. मी आमच्या एका पाहुण्यांकडे गेले तर ते पाहुणे काय म्हणलं, अहो तुमची तर एवढी भक्ती झाली, तुम्ही गुरु करून घ्या ना मग 1 दिवस. तर मग म्हणलं कसं? ते म्हणले एका रूम मध्ये बसायचं, नामस्मरण करायचं, येतात गुरु दर्शन द्यायला. असं म्हणलं. आणि जे काय दत्त जयंती होती आणि पारायण संपलं, सकाळी पारायण संपवलं, पहाटे 3ला उठले, सकाळी पारायण संपवलं, गेले किराणा आणला, म्हणजे भाजीपाला आणला, गावात कीर्तन झालं, दत्त मंदिर आहे. म्हणजे मला जायचं नाही आज, मला माऊली तुझी मला भेटच द्यायची, आज मला तुम्ही या आणि मला भेट द्यायची म्हणजे द्यायची. आणि शिरा केला, कढई भर एवढा भात केला, शेंगा सोडल्या, सगळं केलं, ही जिकडच्या तिकडे सगळी गेली आणि घेतली, बसले रूम मध्ये दिगंबरा.
पार अवस्थेत गेले, म्हणजे कळलंच नाही. फक्त तिथून माऊली निघालेली कळली, घरापर्यंत आली आणि त्यांचे पाय बी धुतले सगळं. त्याला अंगावर रोमांच होता, दुई डोळ्यातून अशा पाण्याच्या धारा चाललेल्या होत्या आणि अशी केस उभी राहिली होती. ज्यावेळेला आता पण सांगितलं ना माझ्या अंगावर काटे. आणि तिथून माऊली निघाली आणि डायरेक्ट माझ्या घरी बसून मी त्यांचे पाय धुतले दत्त जयंतीच्या दिवशी. आणि असंच त्यांनी डोक्यावर हात ठेवला माझ्या आणि माझ्या दारात येऊन बसले. आणि त्यावेळेला म्हणजे मला कळलं नाही, मी अवस्थेत म्हणजे मला नाही कळलं मी त्यावेळेला जप करीत होते का काय करीत होते, कारण माऊली निघून गेल्यावर मग मला कळलं. बापरे, केवढा सुंदर अनुभव आहे ताई तुमचे. प्रत्येक अनुभव खूप सुंदर आहे ताई. मी म्हणजे काय, मला गुरु भेटीशिवाय मला नाही, मला पाहिजे मला तुमची भेट. आणि त्याच्यानंतर मग मी गाणगापूरला गेले ना, तेव्हा मला दृष्टांत झाला. शेवंतीची फुलं एक महाराज आले माझ्या पुढं आणि 3 शेवंतीची, मला जसं स्वप्नात दाखवलं होतं तसंच नाव, त्याच्यात मुली नाही का होत्या, सगळ्या नद्या बसलेल्या, 7 नद्यांचं ते ह्याला दाखवलं नरसिंहवाडीला, तसं सगळं दाखवलं नाव घ्या. आणि मी तिथं गेले ना, तसंच घडलं मला. एक महाराज आले असे नाही का, असे केसरी सवर जंबू बांधलेला, भगवी कपडे घातलेली आणि माझ्याकडे आले. ते नाही का गुरु माऊली गेले तेव्हा शेवंतीची 3 फुलं सोडली होती बघा, सेम 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 तेच माझ्या पुढे घडलं. आणि मला फक्त एकच कळलं नाही की ती शेवंतीची फुलं मला घ्यायला म्हणजे सुचलंच नाही काही. म्हणजे ते माझ्या मन आठवत होतं की ते आपण स्वप्नात बघितलेलं ते घडतंय. मला ते असं घ्यायला मला कळलंच नाही की ते शेवंतीचं फुल घ्यावं म्हणून. अरे वा. नाही, ते कसं म्हणजे आपण काही नसतं करणारे, करते करविते एक स्वामी आहेत ना, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. तेच काही ते करणारे असतात, आपण फक्त कारण मात्र असतो ताई. आता परवा दिवशी गेले आणि त्या आमदारांनी ना, त्यांनी आहे ना माझा सत्कार केला आणि मला आहे ना गाथा दिली तुकाराम महाराज. मला तुकाराम महाराजांना बघितलं ना तरी माझ्या डोळ्यातून पाणी येतं की ह्यांनी किती त्याग केला, किती संसार, किती स्मरण शक्ती ठेवली, किती ह्यांना त्रास सहन करावा लागलाय, किती ह्यांनी त्याग केला. जीवाची पर्वा नाही, कसली पर्वा नाही. लोक ते येडाच म्हणत होती त्याला, मला पण येडीच म्हणत होती, येडच म्हणत होती. हो, तुकाराम महाराजाला तर एडा तुक्याच म्हणायचे सर्व. म्हणलं मला तर माऊली आता तुझं तरी घडून झालंय, पण माझा डाऊन माझा नवरा मला म्हणतो की येडीच्या कायला नादी लागता. माझी सुने ना एक लय शिकलेलं आहे, तिला म्हणलं की तू कितवी शिकलेली आहे, तर ती म्हणली की नाही का तिचं आहे ना म्हणजे वार येत होतं, तिला लय त्रास होत होता, ती लय शिकलेली आहे, काय ते मला नाही माहिती, तर ती लय शिकलेली आहे. तिचं वार घातलं, मग तिला बाहेर बोलावली. ती म्हणली जाऊ का काका, म्हणले इकडे तू कितवी शिकलेली आहे. ती म्हणली मी एवढी शिकलेली आहे. तिच्या काय नादी लागत, ही एक इडी आहे, तू शाळा शिकलेली, तिच्या कशाला नादीला बसतो. एवढं मला वाईट वाटत. गुरु माऊली म्हणलं तुम्हाला आता नाही ऐकायला आलं का. माझा स्वतः नवरा मला म्हणलं की ती इडी, तिच्या कशाला नादी लागत. आणि मग त्या दिवशी गाथा दिली ना, तर ते म्हणले की नाही का आता ही गाथा मिळाली, वा वा वा. म्हणलं आता एवढंच राहिलं होतं, बरं झालं गुरु माऊली, एवढंच बरं झालं मला भेटलं नाही का, म्हणजे आता तेच राहिलं होतं माझं, तर ते पण तुम्ही करून घेणार आहे आता वाटतंय, असं नाही का म्हणतात. तेव्हा माणूस म्हणला वाचा बरं का रोजच्या 5-5 वेळी. हे काय म्हणतात रोजचं चालू आहे, ते काय सांगायला नाही लागणार, ते तो होणारच आहे. एवढा आम्हाला धक्का बसला ना जोरात, बापरे. एवढा आम्हाला तुझ्या हाताने धक्का बसला. अरे काय झालं आता. नाही एवढं खरोखर खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. इतकं म्हणजे मन इतकं भाविक होतं ना माझं, व्हायचं ना, इतके रडलेली मी, इतकी माऊली पुढे मी असं झालेले. आणि तेवढं मी नाही काय केलं, मला त्यांनी करून घेतलं. मी आत्ता सुद्धा आहे ना, मी म्हणते माऊली मला अडचण वगैरे काय झालं रात्रीच्या ना आमच्या घरी ना मला अडचण आली नाही का. आता मी काल लय ठरवलं केळी दूध अभिषेक म्हणजे नाही का ठेवायचा, काल लय ठरवलं की देवीला साडी घालायची आणि अभिषेक करायचा, केळी दूध आपलं आधीच तयारी करून ठेवते, जसं असं तसं नाही का, ते मध वगैरे आपलं जसं मिळेल तसं मी ते करते. तर आता मी लई तयारी केली होती, त्यात मध्ये मला प्रॉब्लेम आला नाही का रात्री परवा झाले काल म्हणजे. आणि आमचं जेवण आहे ना दत्त मंदिरात हे निवडून आल्याबद्दल इथं दत्त मंदिर आहे ना, तिथं पैसे दिले आणि जेवण ठेवलं होतं आमचं म्हणजे नाही का. तर मला प्रसाद आणला तिकडून
सगळे आले हे जाऊन मुलगा बिलगा सगळे जेवून आले. ती सुनबाई तिने प्रसाद आणला. मला म्हणले की नाही हे खा तुम्ही, तुम्हाला प्रसाद आणला. मी माऊलीला म्हणलं मी तर सगळं खाल्लं पिल्लं, आता तुम्ही कसं काय जेवले, तुम्ही राहा उपाशी, मला कशाला पाळी येऊन दिली, मी तर किती सुख सवळ करणार होते. आणि माझ्या सासूबाईचा कधीच भाषा नाही येणारा रात्री आला आणि म्हणला मला जेवायचे, मला भूक लागलेली, मला जेवायला ते रात्री 10 वाजता. बापरे. 2 भाकरी टाकल्या आणि तो ना इतका जेवला पाय पसरून असा की बस रे बस, आणि एवढा जेवला की बस रे बस. आणि मग मी आश्चर्यचकित झाले की अरे मी देवा तुला आत्ताच म्हणले होते. तो कितीतरी वर्ष म्हणजे ना त्यांचं जरा शेतीवरून असं थोडंसं झालेलं एक क्रॉस नाही का. आणि तो रात्री 10 वाजता आला. म्हणलं तुला थंड बिंड, म्हणलं जेवतो का, हा जेवायचे करू हा कर म्हणून. आणि त्यांनी एक भाकर खाल्ली, तो प्रसाद खाल्ला, गुलाबजाम खाल्ले. बापरे. रात्री 10 वाजता. म्हणलं वा 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 नाही बरोबर आहे म्हणलं, तुम्ही उपाशीच नाही राहिले. आणि मग दिवसभर उरगूर लागली मला, सगळी गेली तिकडे प्रसाद खाऊन आली. मला तर पोळी, मी ना म्हणलं आता पौर्णिमेचा स्वामींना पुरणपोळी आवडती ना, म्हणून मग मी पुरणपोळीचा नैवेद्य करते दर पौर्णिमेला नाही का आपलं. अरे वा. दर गुरुवारी आरती बिरती. जशी आता 4 वर्ष मी सेवेत आलेली आणि मीच नाही आले, जवळजवळ 40 माणूस मी सेवेत आणले ते आतापर्यंत. नाही हेच खरं खूप मोठी सेवा आहे ताई. 40 आणि 100% फरक पडतो म्हणजे पडतो. मी नाही फक्त माऊली शंकाच नाही. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर शंकाच राहत नाही की मला फरक पडेल की नाही, असं मनात येतच नाही. अगदी 100% फरक पडणारच पडतो. म्हणजे माऊलीने मला काय सांगितलंय की तू जास्त अपशब्द नाही बोलायचे, नामस्मरण पुढे गेलेले जे वाणीतून जातं ते घडतं. मग आपण नाही बोलायचं, जेवढं शुभ बोलतो तेवढं शुभ बोलायचं असं स्वामी मला संकेत देतात स्वतःच देतात की असं घडणार नाही. आणि जे माझं जावई जेलला गेलाय ते म्हणले की त्यांना शिक्षा दिलेली की ते थोडं असं नाही का, थोडा आगाऊपणा करायचं ह्याला असं तसं नाही का, म्हणजे असं व्हायचं. पण आता ते काय म्हणले की मी जर आता त्यांना 1-1.5 वर्ष आतमध्ये नसतं ठेवलं तर मग हे तुझ्या भल्यासाठी ते मी स्वतःवर घेतलेले, कारण तिथं त्यांचं मरण होतं. ते जर लगेच बाहेर आले असते किंवा काय झालं असतं तर त्यांना शिक्षेचं महत्व कळलं नसतं ना मग, आहे ना. हो ना. हा मग असं सांगितलं. नाही म्हणजे जे बोलावी तेवढं मला ते कमीच पडणार आहे माझ्या आयुष्यात. आणि मी माऊलीला म्हणते मी मरेपर्यंत मी मोडले तोडले, माझ्या मानक्यात 3 गॅप आहे, असंही दिसतंय तसंही दिसतंय, मी आता आहे ना मी आणि सगळं पूर्ण विराम देणार आहे. मी काम बिम तुम्ही म्हणताना मी सगळं केलेलं आहे, कारण मी छोटी होते तशी आता मला माझ्या माऊलीला म्हणलं माझ्याकडून तुम्ही सगळं करून घेतलेलं आहे, आता मी काही नाही करणार, मी फक्त नामस्मरण करणार आहे. कारण मला जर करायचं म्हणलं तर मी पुढे गेले तर वेगळ्या दिशेने बघतील, मी घरातच राहून मी फक्त नामस्मरण करणार आहे. मला तुला द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ, पण मी तुझ्याच पुढे बसणार आहे, एवढंच करणार मी आता. अरे वा. मी आता काहीच नाही करणार. आणि हेच महत्वाचं आहे ताई. जेव्हा आपण आपलं सर्वस्व ईश्वराच्या चरणी अर्पण करतो ना, तर ते आपलं म्हणजे संपूर्ण चालवत असतात आयुष्य. मग काय करायचं कसं करायचं काय त्यांची तेच ठरवत असतात, आपण फक्त कारण मात्र असतो. मी म्हटलं माऊली माझ्या जीवनाची सगळी फाईल मी तुझ्या पुढे मांडलेली आहे, तुला काय बरोबर द्यायचं आणि काय चूक द्यायचं आणि काय रिझल्ट द्यायचा तू ठरव, मी हे तुझ्या पुढंच मांडलेले सर्व, मला काही ज्ञान द्यायचं नाही. आताच एक दिवस आहे ना मुलगा नाही का तसं पोरांच्या नादाने जरा ड्रिंक वगैरे करायला नाही का म्हणजे शिक्षणाचं, मी माऊलीला इतकी रडले स्वतः आले रात्रीचे, दरवाजा वाजवला बापरे. आणि इतकं एवढे हाईट दाखवत ना, घराच्या उंच दाखवली आणि अशा चपला अशा ताड 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 वाजत होते त्यांचे नाही का ते पादुका वाजतात. आणि असा दरवाजा वाजवला आणि 5च मिनिटात मुलगा घरी आला त्यांच्या मागे. मी आहे ना म्हणजे तू कशाला भीती, आणि तो किती काय 20-22 वर्षाचा आहे, डायरेक्ट अक्कलकोटला गाडी नेतो ना, अक्कलकोटवरून आणतो दे, म्हणजे मला ती भीतीच नावाची दिवस राहिले नाही आता ताई. माझ्या अंगातून काटे निघाले ताई. स्वामींचं ते तुम्ही रूप सांगितलं म्हणजे मांडनायक त्यांना तुमच्या मुलाला घेऊन घरी आले. घेऊन घरी आले, दरवाजा वाजवला पहिला आले म्हणून. आणि आता त्या दिवशी हात वचले ना, त्या दिवशी ते स्वतः आले, दरवाजे उघडले, घरात देवघरात जाऊन आले. मी म्हणते मला वाटलं माझा मुलगा आला, मी म्हणते बाळा मी बाळ बघते तर झोपलेले, अरे दरवाजा उघडला कुणी, लावला कुणी. आणि मग मला दुसऱ्या दिवशी कळलं की मी तुम्हाला फोटो पाठवले, मी ना त्याचे फोटो पाठवते तुम्हाला देवाचे. बघा कसे हात वाटले, केवढे मोठे मोठे आणि उदीचे ते हात, उदीचे
बापरे ताई, फोटो पाठवाच, म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना ना मी पण म्हणजे सर्वांना दर्शन पण होईल ना. दर्शन म्हणजे बघा ना तुम्ही अक्षरशः आणि तिथं कुणाला जास्त म्हणजे इथल्या लोकांना जास्त सांगत नाही. असं नाही का कुणाला जर काय त्रास व्हायला लागला हे झालं तर मी देते उदी बिदी मुलांसाठी ह्यांच्यासाठी, तर डायरेक्ट सक्षक होतं मुलांचं. हा हा हा. आतापर्यंत 5 जणांचं झालं. नाही जावं पितरांचं नसतं आता हे गुरुमाऊलीचं ते नाही का मोक्ष नाही मिळालं तर ते त्रास देतात ना, पितळ त्रास देतात. हा. ते मोक्ष प्राप्तीसाठी असे असे चांगले आले बरेचसे. हे कारण घरात असले ना देवघरात मी तुम्हाला देवाचं पण पाठवते आणि ते पण पाठवते ह्या नंबरवर हो हो हो. हा. नाही. तुम्हाला आता परत मी सांगते माझ्या जीवनात लय लय मोठे आता माझ्या आता 20,000 तारक मंत्राचं तीर्थ झालं ना मग परत पाठवते. नक्कीच नक्कीच ताई. आणि त्यानंतर आता अनुभव आले ना, प्रत्येक अनुभव शेअर करा ताई. त्यानंतर स्वामी अजून अनुभव देत राहतात ताई. लय लय अनुभव म्हणजे मला असे माझ्या अंगावर होते काटेच उभरून येत, असे काटे सरसरून येत माझ्या अंगावर. मी नुसतं माऊली म्हणलं तरी माझ्या डोक्यात असे शहारे येतात नुसतं. मला 3 जागी मणक्याचा गॅप येत, मी कशी बसत असं. बघा, आणि तुमचं म्हणजे आश्चर्य ताई, एवढा एका जागेवर बसून तुम्ही तारक मंत्र एवढ्या वेळा म्हणता ना ताई, मला या गोष्टीचं खरोखर खूप आश्चर्य वाटतंय ताई. अहो तो तांबे आहे ना, तांब्या काय घेईन ना वाटी त्याला लोटा, तो असा थांबतच नाही जागेवर. तो नुसता इकडं तिकडं इकडं तिकडं. अरे म्हणते बाबा तुला तरी काय ताराशे थांबते एका जागेवर, काय आला इकडं तिकडं. त्याला त्रास होणारच ना, तो म्हणणार तुला नाही काय होत पण मला त्रास होतोय. त्याच्यामुळे तो किती दाबून धरलं ना तो इकडं घालणार तिकडं जाणार इकडं. नाही तर असं गादा 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 हलते. अगं बस झालं, बस झालं. किती वेळ दाबून धरणार आहेत, किती वेळ. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हालचाल करावीशी वाटत असेल ना, त्याच्यामुळे. बापरे, खरोखरच ताई तुम्हाला नमन आहे बरं का, एवढी सेवा. मी पहिल्यांदा एवढे अनुभव ताई शेअर केले ना, पण आश्चर्यचकित मी आता पहिल्यांदा एवढं तारक मंत्र. बापरे, खरोखरच. मी त्या तांब्यावर हात ठेवते ना, ते तांबे ना इकडं घसरवतो तिकडं घसरवतो इकडं घसरवतो, ते घसरून घसरून ना ती भांडी आहे ना अशी उगाळ्यात खालून. नाही, खरोखर खूप. देवाला म्हणते मी एका जागेवर बसते ना, आता एवढं दाबून धरलं काय हलायची गरज आहे का, तिकडं जा तिकडं झालंय अहो. नाही, ते म्हणणार की तुला नाही काय होत पण मला त्रास होतोय. आणि लिंबू नारळ आहे ना असा हातावर घेतला ना, नारळ तो असा नुसता असा असा नुसता उधळतो, असा नारळ थांबतच नाही माझ्या हातावर. बापरे. मी देवाला म्हणजे ना ती देवी ना आमची तुकाई कोंढणपूरची नाही का, सिंहगड किल्ल्या शेजारी आहे. ते वारं माझ्या अंगात वारं येतं, की असा नारळ घातला ना म्हणजे ना माऊली तुला स्वयंभू यायचं का, असा नारळ असा थरथर थरथर नाचतो, असा रक्तीन खाली पडतो. बापरे, म्हणजे ती सिद्धी प्राप्त झाल्यागत तसं होतं ना ताई. हा, आणि लिंबू घातलं ना ते लिंबू पण हातावून गरगळत जातो कुणीकडे पण. बापरे. आणि तो नारळ तो आहे, तुम्हाला दाखवीन नारळाचं पण, मी नारळाचा बी फोटो काढून दाखवीन तुम्हाला. असं आहे ना असं थरथर 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 नारळ पडतो, असा रपकेने खाली पडतो. बापरे ताई, छोटासा मग 5-10 सेकंदाचा व्हिडिओ करून पाठवा ना, मग मी पुढे शेअर करेन. 10 सेकंद. आता माऊलीने कुठे सांगितलेलं आपलं नामस्मरण पुढे गेलं की मग नाही का ते दिव्य दृष्टी किंवा काय म्हणतायत तसंच झालंय ताई तुम्हाला. म्हणजे थोडक्यात सिद्धी प्राप्त व्हायला लागल्यानंतर म्हणजे असं होतं काही काही ना, बघा आता जे आपले अघोरी वगैरे असतात ना महादेवाचे आपल्या, आणि त्यांना कशी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ते काही करू शकतात ना. हो ना, मी माझ्या माहेरी गेले आणि तिथे एक बाईने ना औषध पिलेले, आणि माझी भाऊजई आहे ना, भाऊजई वारलेली आहे माझी, ती पण म्हणजे अशी झटका होऊनच वारलेली, कारण तिथे सांगायला गेलं तर लई मोठी हिस्ट्री बरं गाव. आणि ते तिथे मी गेले तिथं, आणि ती माझी भाच्याची बायको आहे, तिला पण तो त्रास होतो, तिथे त्या बाईने औषध पिऊन मेलेली. आणि मी तिचं सांगितलं, उतारा बितारा मारला, ती संध्याकाळी माझ्या स्वप्नात आली. पहिली माझे ना माझ्या माहेरी म्हणजे माझ्या वडिलांच्या तिथेच आहे, आणि ती बरीच वयस्कर 5 पोरं बिरे सुनाली ना आले, तिला काय आता प्रॉब्लेम झाला, तिने ते थायमीठ खाऊन वारली. तिथं माझ्या वडिलांच्या शेतातच वारली ती शेजारी. आणि ती मग संध्याकाळी चांगल्या रूपात आली, कारण आम्ही त्यांच्या तिथूनच जायचं. पहिली माझ्या चांगल्या रूपात आली, बोलली बिल्ली, आणि मला दुष्काळ घालवायला आली, मला हात लावायला लागली, अशा हात लावायला लागली मला.
मी तिला स्वप्नातच म्हणते, मन श्री गुरुदेव दत्त, मन मन श्री गुरुदेव दत्त, मन. माहिती बोलून उच्चार देत नव्हते ना करून मला. म्हणजे चांगल्या रूपात आली आणि मला अशा हात लावा दिले होते, तिथं मला हात लावून दिले काय ना. मी तिला म्हणत होते, तू खोटं नाही बोलायचं, एकदा म्हण, 3दा म्हणायला लावलं. आणि हे म्हणले, आता तू रात्रीची मी बाव चाळायला लागली. ते दिवसभर मी सारखं नामस्मरण ते दूध घालवायचं होतं ना, तुम्ही कशाला म्हणले काय मी सांगत होते ना तुला श्री गुरुदेव दत्त. आणि तिने मला फसवलं तुम्ही. आणि मी यांना म्हणते, बसा ना, मला ते दूध घालवायचं होतं ना, आता तिला घालवायचं होतं. ते म्हणतात तुझा डोका फार परिणाम झाला तर रात्री. एवढं म्हणजे स्पर्श करीत नाही आलं ना. मी आता समजा जर कुणाला असं बाहेर झालं आणि मी जर टाकायला सांगितलं ना, काय समजा आता मी तर नाही सांगत ते मी, आणि मी एक दिवस अशा आहे की मला काहीच माहिती नव्हतं, मला कसं काय कळतंय, काय कळतच नाही, खोटं आहे का खरं आहे ते बी कळत नाही. नाही ते तुम्हाला एवढं म्हणजे ज्ञान मिळालंय ना ताई. असं झालं. नामस्मरण, माझं नामस्मरण, गुरुचरित्र पारायण मला सांगताच यायचं नाही किती केली असं. आणि ते पण तशी नाही केली मी, अजून वाचलेलं एकदा पण नाही, फक्त ऐकायचं आणि नामस्मरण ते केलं. आणि आता तारक मंत्र मला 1,00,000 अवतरे नाही तर मी माऊलीला म्हणलं की तुला पुढे मोडून पडले ना तरी आधीच मोडलेले ते 3 जागी, आता काही विषयच नाही ठेवणार. मी त्यांना तेच सांगते, माझं काही नाही राहिलेलं आता, काय फक्त हा आत्मा तर तुझाच आहे, फक्त हे शरीरच आहे ना, हाय का नाही. आणि मी 1,00,000 तुला सोडणारच नाही. आता माझं आता हे प्रॉब्लेम आलाय आणि मी माऊलीला सांगितलेलं आहे, मला जसं जमन तसं, कारण मी परपंचिक आहे, मला नाही कुठं जाता येणार, लोक काय बोलणार, मला नाही त्याग करता येणार, कारण मी परपंचिक आहे, मला ते माझ्या पुरतं मला केलं पाहिजे. पण आता मी जास्त करणार नाही, कारण मी छोटेपणापासून लय सांगायला गेलं ना स्टोरी, लय मी नाही केलं, मला देवाने माझ्याकडून सगळं करून दिलं. आई माऊ, मी एवढ्या छोटे पोर आहे ना, एवढी सांभाळत बहिणी मी कधीच आई झालेली माझी स्वतःची नाही, एवढी ती पोर माझ्यासाठी काढतात माहितीये का. माझं भाऊ बिऊ इतका रिस्पेक्ट देतात ना मला, नाही का असं. आणि मी म्हणलं, मी एवढंही करून मला आता थोड्यासाठी गलती का तू माझी की का, मला एवढं तू नाही का माझ्या डोक्यावर खापार चढलं म्हणजे. आणि मग गुरु माऊलीने मला तेच सांगितलं ना, मग तुझे म्हणजे मला तुला बोलतात ना असे होते नाही का, की असं काय झालं तसं काय झालं. मग मी त्यावेळी मला तो बोध दिला होता, मी नव्हते बोलले, ते स्वामी बोलले होते की ज्या वेळेला सीता झाली तेव्हा ती परजा म्हणत होती की अहो आता तुम्ही तुमची पूर्वी चालली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं गुरु माऊलीने, मी नाही बोलले, तेच बोललेले, तेच बोलले त्या दिवशी की असं. आणि तेच बोलत असतात. आपल्या स्वामी भक्तांकडून काय कोणतं कार्य करून घ्यायचंय ना, ते त्यांच्या स्वतः मार्फत करून, म्हणजे त्या भक्तामार्फत करून घेत असतात आणि करते तेच असतात. हा. आणि एकदा काय झालं, हे मला म्हणले नाही का, मला ओरडले की तू तरी काय काम करती, तू तर काय नाही करीत. आणि मी इतकी घाबरायचे ना, आणि मी रडायचे, मी बोलत नव्हती, सासूबाई पण लय कडक आहेत ना, मी रडायचे नसती. आणि काय झालं, मी त्यांना काय म्हणते की मी तर काहीच नाही करीत, पण तुम्ही तरी काय काम करता, कामाला जाता काय, तुम्ही काय जग वेगळं काय करताय, तेव्हा सगळी करतात तेच करतात. आणि 2 दिवस आश्चर्याचा धक्का बसला, बापरे मी हे कसं काय बोलू शकते. आजपर्यंत कधीच नाही ना. एवढी घाबरायची मी, थरथरा द्यायची. पुढून आलं ना किचनच्या दरवाजा नाही, मी समोर पण येत नव्हते, मला बाहेर पण नाही. आणि अहो सांगायला अजून एक बरं गाव, मी शिवभक्ती झाली ना माझी त्यावेळेला मी, माझं बाळ आहे ना 1.5 वर्षाचं होतं. आणि बघा माझी 2दा काशी झालेली आहे, गया, काशी, नेपाळ, सगळं जेवढं शंकराचं आहे ना तेवढं झालं माझं. आणि त्यावेळेला माझं बाळ आहे ना 1.5 वर्षाचं होतं. मी आता जवळजवळ झालेलं मला 20 वर्ष होऊन गेले. आणि मी ना सकाळच्या पारी असे ना, हे ना माहेरी पण नव्हते घालवाय बिलवाय येत, असे म्हणजे नाही का लय कडक असं स्वभाव, लय तार्किक स्वभाव आहे त्यांचा. आणि मग ते काय केलं, मला आहे ना सकाळच्या पारी सासूबाई, आमचा असं रस्त्यावरती घर आहे आणि तिकडे पड्याला नळ वाटा, आणि मी अलीकडे होते आणि बाळ माझं 1.5 वर्षाचं होतं. पोरगी थोडी मोठी 3 वर्षाची आणि बाळ 1.5 वर्षाचं होतं. आणि एक असे आले, पांढरी कपडे घातलेली होती त्यांनी, आणि अशी केस वाढली कुरळी, आणि पांढरा झबा घातलेला, आणि ती नाही गाव अशी वारीला जातात, ती पांढरी पिशवी असते नाही का त्या वारकऱ्यांची अशी गळ्यात तशी अडकवलेली होती. आणि सकाळच्या पारी 9, 9:30चा टाइम असेल.
आणि ते आले आणि दरवाजात उभं राहिले. म्हणले ताई तुमचा मुलगा आहे ना, आता अचानकच दरवाजात उभं राहिले. म्हणजे ताई तुमचा मुलगा आहे ना, तुम्हाला पाणी पाजणार आहे. अहो म्हणलं आता तुम्ही काय असं बोलता, आता मुलगा असला तर पाणीच पाजायसाठी असतो ना तो. तर म्हणले तर मी म्हणलं जाऊ द्या मुलगा, काय नका सांगू, माझी सासूबाई लय कडक आहे, तुम्ही नका काय सांगू, जाऊ द्या मुलगा, तुम्हाला काय पाहिजे. तर ते म्हणले मला एक नारळाचं खोळी ना एवढंच पैसे दे. त्यावेळेला किती 5 रुपयाला नारळ असं लयतले नाही का. सासूबाईचं गेले मागायला. म्हणलं माझ्याकडे नव्हते पैसे, तर देव कशी बघा कशी परीक्षा घेतो, आणि माझ्याकडे नव्हते. मी सासूबाईला म्हणले का, म्हणली तो एवढा धाडा त्याला काय झाली, त्याचं काय हात पाय मोडले का काम करायला, आणि असं तसं लय बडबड केली. तर मी म्हणजे जाऊ द्या माझ्याकडे नारळ येतो देऊ. हा म्हणला चालत देऊ. म्हणलं आता तुमचे मालक येणार आणि तुम्हाला म्हणणार काशीला जाणार. म्हणलं अहो तुम्ही काय बोलताय, अहो माझ्या मालक मला मारायला नाही पाठी, पण मला केव्हा काशीला जायचं नाही, तुम्ही काही बोलायचं. म्हणलं जाऊ द्या मरू द्या आता नाही का. आणि सासूबाई हो खरोखर माझ्या सासूचा पाय मोडला, हात मोडला, जवळजवळ 3 वर्ष घरात होती, त्यांना बोलली होती ना तसंच घडलं मग नंतर. बापरे. आणि मला म्हणली होती नाही मला काय म्हणली होती मला, तू जर असं करते ना असं घाणेरडे बोलली, म्हणली अडचणी नाही अशी धार लागणं असं काय लय घाणेरडी ती बोलायला. काय केलं मग तिला तसंच झालं. 3 वर्ष त्या पायातून रक्त गळत होते 3 वर्ष. बापरे. आणि ते स्वतः आले ते शंकर भगवान म्हणजे काय स्वतः होते ते. आणि तसंच झालं. आणि आले आम्ही जे कामाला आहेत ना कारखान्यात, ते आले दुपारचं जेवायला. आणि मी बाळाला घेऊन झोपीत होते त्याला ना, तर म्हणजे यांना जेवायला वाढव म्हणून बाळा खाली ठेवलं आणि जेवायला वाढायला गेले त्यांना. ते मला म्हणले तू माहेराला जा. म्हणलं कशाला. म्हटले की तुला पैसे आण तुझ्या बापाकडून. म्हणलं कशाला. म्हणले तुला काशीला नाही का जायचं. म्हणलं अहो तुम्ही मला माहेराला जायचं म्हणलं तर मला नीट लावित नाही, आणि तुम्ही मला काशीला, ती काशी काय म्हणलं आमच्या अजून फॅमिलीमध्ये कुणीच काशी भेटली नाही. तुम्ही काय बोलता. नाही खरोखर तुला जायचं काशीला, तू उरक पोराचं उरक आणि तू जा श्रीधरला घे माझ्या पुतण्याला घे तुझ्या बापाकडून पैसे आण. म्हणले जा तुला काशीला जायचे. खरोखर मी 29 दिवस मी काशीला गेले होते. बापरे. काशी, नेपाळ, काशी, गंगासागर, लय एवढी महाकाली लय 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 म्हणजे फक्त एक तो माणूस बोलून गेला, फक्त अर्ध्या तासात एवढी गोष्ट घडली. बघा एवढ्या लगेचच. एवढा म्हणजे छोट्यापणी मी शिवभक्ती केलेली बरं जाऊ. म्हणजे मला ही इथून सुरुवात झाली होती. आणि एवढे साप मी म्हणते ना तुम्हाला, एवढे मोठे मोठे नाग माझ्यापाशी, माझ्या पायापाशी नाग आले तरी आतापर्यंत तरी नाही परिसर फक्त एक केसा एवढी पण जागा नव्हती कितीतरी वेळा. तो साप आता बघा की तुम्ही कुत्र्यावर एवढी झाप मारून तिकडे द्याला त्याचं थोडं येते. आणि जवळजवळ 100 लोक असतील मारायला, 100 लोक असतील. एकही महिना मी मारला नाही. तिथंच गुडुप्प झाला तो. कुठं दिसलाच नाही कुणाला कुठं गेला तो. बापरे. आणि सोमवार होता आणि दिवस मावळायचा होता. त्याच्या असं नाही का आपला खडा असतो पिकली असा खडा नसतो खडा, तसा खडा होता त्याच्या डोक्यावर. असा इथं खडा होता त्याचा. असा चमचम त्याच्यात सगळे बघत होते नाही का. असे शंकर कसे त्यात झाला की त्यांना बघतात बघा असे नाही का रुद्र अवतार करून असा तसं करीत होते ते. आणि मग मला नेपाळला आहे ना रुद्राक्षाची माळ दिलेली माझ्या बाळाच्या गळ्यात घातली. म्हणला एवढ्या पण तुझ्या आईला तू काशीचं पाणी पाजलं किती भाग्य तुझं थोडं असेल, तुमचं पहिले जन्मीचं नातं आहे म्हणून तू एवढ्या छोट्यापणी तुझ्या आईला काशीला गेला आणि काशीचं पाणी पाजले त्या पोराला नाही का. म्हणजे बारीक होता ते, 1.5 वर्षाचा घेऊन गेलेले होते मी त्याला. जवळजवळ 30 दिवस आम्ही काशीला. असे बघा हे जीवनात बघा किती संघर्ष. आणि एवढा असं नाही माऊली जवळ एवढा संघर्ष करायला लावती ती, एवढा संघर्ष करायला लावती ती. बेकार लय बेकार, लय वाईट वाटलं. वाईट इतकं म्हणजे इतकं बेकार जी नाही का आपण म्हणतो टाक्याचं घाव सुटल्याशिवाय देव पण नाही एवढं येत नाही. एवढं जाणवलं की फक्त ह्या आत्म्याला आणि त्या माऊलीलाच नाही. त्याच्यानं मी काही नाही केलेलं. माऊलींनी सगळं करून घेतलं माऊलींनी. आणि मी आता सांगितलं त्यांना स्पष्ट सांगले मी काहीच करणार नाही. मी इथं थांबले तरी नसते नाही का. दत्त महाराज तिकडे गेलते कुठं बसायला, तिकडे म्हणले की नाही लोकांना त्रास देतात म्हणून. तर तसं मला मी म्हणलं मी तिकडे पण गेले असते पण ना मी पंचिके आणि याला वेगळंच वळण पडत म्हणून मला करता येणार नाही. करणार मी कुठंही जाणार नाही. मला आमच्या तिथं दत्त मंदिर आणि तिथे गेलं तरी मला असं वाटतं मी कधी देवा पुढे बसत असं म्हणजे नाही असं मंदिरा पुढे बसन असं. आता ते त्या दिवशी ते मालक म्हणले ना
असा धक्का बसला ना मला, एवढी लोक भेटायला, एवढी आता इलेक्शन झाल्यापासून एवढी लोक, एवढी जेवढी बोलत होती माझी बहीण भाऊ बिऊ सगळ्या आनंदाने अशी नाचत होती सगळी. एवढा आनंद झाला की बासरे वाजते म्हणजे ध्यानी म्हणे काहीच नव्हतं. आणि जे मालक म्हणायचे तू कुठं चालली, तुला नुसतं फिरायला पाहिजे असं म्हणतात, उरक ना कीर्तनाला नाही जायचं ना, उरक ना, असं नाही करायचं. अरे वा, देवा मी म्हणते असं डोळ्यातून केवढा म्हणजे किती मोठा बदल ताई. किती मोठा. त्या दिवशी त्या तळेगावात आम्ही त्या आमदार आहेत ना तिथे गेलो, तेव्हाच त्या लोकांच्या जवळजवळ 30-40 लोक होते. तेवढ्यांच्यात म्हणले एक माणूस म्हणला नाही का, हे 5-5 वरी वाचा म्हणले, ते रोज चालू हे सगळं झाले, आता हेच राहिलं होतं फक्त. मी सांगते ना, ती गाथा घेताना अशी म्हणजे हल्ली होती, अरे काय असं म्हणजे नाही का, धक्का बसला होता असं मला नाही का असं. म्हणजे ते सगळं आता नवीन अगदी स्वप्नासारखं घडतंय ना ताई. आता मी तुम्हाला आहे ना त्या नारळाची व्हिडिओ पाठवेल. आणि मला माहिती नव्हतं की ते नारळ हलतोय बिलतोय माझ्या हातातला. एक दिवस आहे ना अशी म्हणजे मी सेवा सांगते ना तिला करायला, ती एक पोरगी आहे ना सीएची परीक्षा देत होती. तिला मी म्हणले की ती म्हणजे मी होणार आहे तू बुके आणि पेड्याचं पाकिट घेऊन येते स्वामी झाली 100% पास झाली. प्रॉब्लेम तरी मला सांगते बिनती नाही का, असं म्हणजे सगळं काय घडलं, काय घडायचं का, असं काय करू, काय सेवा करू का, असं होते म्हणजे नाही का, सगळं विचारते ती मला. मग ती म्हणते आता ती आली एक दिवस आणि म्हणलं बघ ना ग हे नारळाचं फळ बघ ना कसं आहे, आणि म्हणून मी आता हातावर घातलं. कशाचं काय ते फळच घामाना हातावरती, नुसतं असं उड्या कसं मारत असं काहीतरी त्याच्यात भरलेलं असतं नाही का, ते पाणी बिनी असं तो डायरेक्ट पडतो. थांबत नाही. मी तुम्हाला पाठवून. हो नक्कीच पाठवा, मी अनुभव शेअर करते ताई. काय करायचं तर तुम्ही करा. नाही करते अनुभव, कारण खूप सुंदर अनुभव आहे ताई. घरात काय काय सांगावं, काय काय स्तुती करावं मला त्याची पण कल्पना नव्हती. मी काल सहज आता म्हणलंय ना आता सांगावंच म्हणलं, आणि कारण अनुभवायचं मी सुट्टीच नाही देत. माझ्या मोबाईल पर असा गरम होतो तरी मी त्याला सुट्टीच देत नाही, सारखं मी अनुभव शेअर करते ताई. हो नक्कीच करा परत. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव, दीपाली गोरख वाघोले या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. जेव्हा एखाद्याला वाटतं की आपण सुरुवातीला सेवेमध्ये आलो, आपल्याला अडचणी, त्रास, संकटे यांचा सामना करावा लागला, किंवा कधी काही लोकांचा स्टॅमिना नसतो बघा. काही लोकांना असं वाटतं की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी आल्या, दुःख आले, संकटे आले, की खूप काही अशी लोक असतात की सेवा सोडून निघून जातात. त्यांना विश्वास नसतो की या सेवेनेच आपल्याला, कधी काही लोकांना वाटतं की मी सेवेमध्ये आलो आणि संकट यायला सुरुवात झाली, मग अगोदर सेवेमध्ये नसतो तेच बरं होतं. परंतु असं नसतं. कधीच कोणतंही कर्म केलेलं वाया जात नाही. हे सर्वांना माहीत आहे की कर्म केलेलं कधीच वाया जात नाही. आणि जेव्हा आपली जी परीक्षेचा वेळ असतो आणि तेव्हा जर आपण भक्तीमध्ये आलो तर त्यावेळेस नेमकं असं घडतं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला. म्हणजेच कावळ्याला दोष देऊन जमत नाही ना. मग तुम्ही जर स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि त्यानंतरच असं तुमच्याबरोबर जर वाईट कृत्य किंवा अडचणी, संकटे, दुःख, तुम्हाला जर असे त्रास जर सहन करावा लागत असेल तर तुम्ही स्वामींना दोष देऊ शकत नाही. कारण तुम्हाला जो काही त्रास झालेला असतो तो तुमच्या कर्माचे भोग असतात, नाही की स्वामींच्या. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला आणि यामध्ये तुमचा कर्माचे भोग हे तुम्हालाच भोगून संपवायचे असतात. यामध्ये स्वामींचं काहीच नसतं. पण जेव्हा तुम्ही ईश्वराची साथ आणि तुम्ही जर भक्ती करत असाल आणि त्याचबरोबर तुमचे कर्म करत असाल, आणि भलेही तुम्हाला काही कर्माचे भोग भोगावे देखील लागत असतील, परंतु ईश्वर जर आपल्या बरोबर असतील तर कर्माची तीव्रता ही अगदी 100% कमी होत असते. म्हणजे जिथे पूर्ण पाय जाणार होता तेथे बोटावर निभावलं. म्हणजे जे काही कर्माचे भोग आहेत ते भोगूनच संपवायचे असतात, परंतु तीव्रता ही कमी होत असते आणि त्यामुळेच कधीही कोणतेही कार्य केलेले, कर्म केलेले वाया जात नाही. मग ती भलेही तुम्ही भक्ती असो किंवा तुमचे दररोजचे कर्म असो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.
जर तुम्हाला ताईंचा अनुभव चांगला वाटला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा अनुभव एखादा आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहेच, तर या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर एक तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप काही लोकांना मदत देखील होऊ शकते आणि तुमचा अनुभव जेव्हा एखादा ऐकतो गरजू असतो तर त्याला जर मदत झाली तर याच्यापेक्षा मोठं पुण्य काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.